रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्व प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृत रस घेऊया आणि आपलं जीवन यशस्वी करूया. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 25, 26, 27 या श्लोकांबद्दलची माहिती घेणार आहोत. त्याआधी आपल्याला नम्रपणे असं निवेदन करायचं आहे की या तिन्ही श्लोकामध्ये भावार्थ आणि मदितार्थ हा विशेष असा नाही. त्यामुळे आपल्याला सनातन धर्माची माहिती यामध्ये आपल्याला घ्यायची आहे की जेणेकरून आपली सर्वांगीण प्रगती निश्चितपणे होईल, यात मला काडी मात्रही शंका नाही. आपण 25वा अध्याय बघूया. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुन्निति. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुन्निति. सरल अर्थ: भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम असा रथ उभा करून भगवान म्हणाले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं की गीता का वाचावी,
का ऐकावी? त्याचं कारण आपण मागे बघितलेलं आहे आणि आपण हे दररोज थोड्या प्रमाणामध्ये बघणारच आहोत. ज्ञान, विवेक आणि वैराग्य या शब्दाचे अर्थ आपण बघितले. दुष्टबुद्धी म्हणजे काय याची लक्षणं, त्याची उदाहरणं पाहिली. भगवंत हा फक्त भावाचा भुकेला असतो. मग पान काय, फूल काय, पाणी काय याचं कमी महत्व आहे, पण भक्तिभाव चांगला असावा. भगवंत आपला भक्तिभाव बघतो, हेही आपण बघितलं. गुडाकेश हे अर्जुनास व ऋषिकेश ह्या नावाने भगवंताला का ओळखलं जातं याचीही आपण थोडीशी पूर्वपीठिका बघितली. अर्जुन आणि उर्वशी यांचा संवाद, उर्वशीने अर्जुनाला कसा शाप दिला याची गोष्ट आपण मागे बघितली. अपराविद्या आणि पराविद्या याचा थोडासा परामर्श आपण मागील आठवड्यामध्ये घेतलेला आहे. सनातन धर्मामध्ये बाळाचा किंवा जीवाचा जन्म होण्यापूर्वीपासून संपूर्ण आयुष्यभर व मृत्यूनंतरही काही महत्वाचे संस्कार विधी करायचे असतात. ते विधी एकूण 16 आहेत. आता आपण त्याचा अगदी थोडक्यात परामर्श घेणार आहोत. आता हे 16 संस्कार काय आहेत? आपल्याला मोठ्या अभिमानाने असं म्हटलं पाहिजे की सनातन धर्म हा 10,000 वर्षापूर्वीपासूनचा आहे आणि त्यामध्ये जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतर सुद्धा काही दिवस कसं वागावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याला 16 संस्कार असं नाव दिलेलं आहे. त्यामध्ये आज आपण थोडासा त्याचा अभ्यास करणार आहोत. अत्यंत थोडक्यात अभ्यास करणार आहोत आपण. पहिला येतो तो गर्भाधान. गर्भाधान नंतर पुंसवन, नंतर सीमंतोन्नयन, त्यानंतर येतं जातकर्म, नंतर नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चुडाकर्म, विद्यारंभ, कर्णवेध, यज्ञोपवीत, वेदारंभ, केशांत आणि समावर्तन, विवाह आणि शेवटी येतो तो अंत्येष्ठी. आपल्या पूर्वीची जी पिढी होती ती आणि आता काही जे सिनियर लोक आहेत तर त्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे. पूर्णपणे आपलं जरी आता हे सगळे विधी आपण केलेले नसले तरी त्याबद्दल खेद मानण्याचं अजिबात कारण नाही. कारण हे जे काही सगळं होतं ती परमेश्वराची इच्छा आहे अशा पद्धतीने आपण करायचं आहे. पण जेव्हा आपल्याला माहिती होतं त्यावेळेस जे काही शक्य आहे ते आपण करण्याचा मात्र अवश्य प्रयत्न करावा. त्याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहत नाही, कारण ही अत्यंत जुनी अशी परंपरा आहे. आता आपण पहिला संस्कार बघूया, गर्भाधान. यामध्ये एखाद्या नवीन मूल झालेल्या स्त्रीच्या हस्ते नुकतेच लग्न झालेल्या सौभाग्यवतीस तुपाची भरलेली वाटी, ओटीचे सामान व सौभाग्य लेणे इत्यादी सामानाने नुकत्याच आईने 11व्या दिवशी तिची ओटी भरायची आहे. त्याला ओटी भरण असं सुद्धा म्हणतात. आणि चांगला शुभविधी करतात. त्या नवीन सौभाग्यवती त्यामुळे ती लवकर आई होते अशी आपली धारणा आहे. त्यानंतर स्त्री पुरुषांच्या मिलनानंतर गर्भाधारण होतं. म्हणजे एखाद्या स्त्रीला मूल झालेलं आहे, तिने ही जी नवीन लग्न झालेलं आहे त्या मुलीला फक्त तिची ओटी भरायची आहे आणि त्याला आपण गर्भाधान असं म्हणतो. आता दुसरा जो संस्कार आहे तो आहे पुंसवन. याचा सरळ अर्थ असा की गर्भाला तेजस्वी बनवण्याचा विधी. पुंस याचा अर्थ हलणे, गोल गोल फिरणे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गर्भ आतमध्ये बोलत असतो, ऐकत असतो आणि गोल गोल फिरत पण असतो. सर्वांना सवाना या शब्दाचा अर्थ आहे तेजस्वी होण्यासाठीचा विधी, म्हणून याला पुंसवन असे म्हणतात. आईला गर्भधारणा झाल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये हा आनंदाचा विधी करतात. या देशकाल परत्वे थोडे वेगवेगळे विधी आहेत राज्याप्रमाणे. मी तर असं म्हणेन की दर 4 कोसांनी विधी बदलतात.
त्यामुळे आपल्या सनातन धर्मामध्ये सगळ्यांना ज्याच्या पद्धतीने जे आवडेल ते करण्याची मुभा निश्चितपणे दिलेली आहे. त्यामध्ये थोडेफार फरक असतात, पण मुख्य उद्देश मात्र बाळ तेजस्वी, हुशार व चाणाक्ष व्हावे म्हणून आईचं शरीर उष्ण झालेलं असतं त्यावेळेस. त्यामुळे आईच्या नाकामध्ये 2-3 थेंब दुर्वाच्या पानांचा रस किंवा उमराच्या फळाची माळ ही घातली जाते. विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा विधी केला जातो. कर्नाटकमध्ये थोडा वेगळा असेल. आईने सर्व पदार्थाचे योग्य प्रमाणामध्ये सेवन करावे अशा पद्धतीचं वडीलधारे माणसं तिला सांगतात. चौरस आहार घ्यावा, आनंदी राहावे, मर्यादित कष्ट करावे असे अपेक्षित असते. ज्यावेळेस 4था महिना लागतो त्यावेळेस तिने जास्त कष्ट करू नये असं अपेक्षित असतं. त्यानंतर दूध, दही, तूप इत्यादी सात्विक पदार्थांचे व फळांचे सेवन करावं असं अपेक्षित असतं. आणि ह्या विधीच्या वेळेस तिला आपले सिनियर लोक सांगतात. त्यानंतर जास्त तिखट, खारट आणि तेलकट पदार्थाचे सेवन कमी करावे, योग्य प्रमाणामध्ये झोप घ्यावी इत्यादी गोष्टी या पुसवन संस्कारामध्ये आईनेच करणे अपेक्षित आहे. आणि त्यावेळेस ह्या गोष्टीची आठवण राहावी म्हणून काही ठिकाणी आईच्या हातामध्ये काळा आणि लाल धागा बांधला जातो. विशेषतः दह्याची वाटी हा एक खूप महत्वाचा भाग आहे की आपलं बाळ जर चांगलं व्हावं, तेजस्वी व्हावं, हुशार व्हावं, कर्तृत्ववान व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या घरी तयार केलेली अर्धी वाटी दही त्या माऊलीला द्यावी असं अपेक्षित आहे. आता तिसरा जो विधी आहे तो आहे सीमंतोनयन. हा विधी माता 6व्या किंवा 8व्या महिन्याची गरोदर असताना केला जातो. आईला व तिच्या गर्भाची प्रकृती चांगली राहावी, बाळ धुष्टपुष्ट व्हावे, बाळंतपण सुखरूप व्हावे व सुरक्षित व्हावे म्हणून हा धार्मिक विधी आई वडिलांच्या हस्ते संपन्न केला जातो. वडील आईला आनंदात ठेवून तिला काळजी वाटू नये म्हणून तिच्या भांगेमध्ये शुभ सेंदूर भरतात. त्यामुळे बाळाचे व आईचे मनोबल खूप वाढते व आत्मविश्वास वाढल्याने बाळंतपण सुखरूप होते अशी धारणा आहे. महाराष्ट्रामध्ये असा अनुभव आहे की ज्या वेळेस स्त्री ह्या पिरियडमध्ये असते म्हणजे 4थ्या महिन्यापासून जर तिने दररोज हनुमंताचं जर दर्शन घेतलं तर तिची जे बाळंतपण आहे ते अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडते. ही एक संकल्पना आहे. याचा अनुभव सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांनी आमची जेव्हा चर्चा होती त्यावेळेस त्यांनी सांगितलेला आहे आणि हा अत्यंत खरा आहे. मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं. मग आता मारुतीराय जर मंदिर बाहेर असेल 2 किलोमीटरचा पर्याय नाही, ताबडतोब तिचं चाललं वालणं नाही होतं. नसेल तर घरातल्या घरात एक मारुतीची मूर्ती ठेवावी किंवा फोटो असावा आणि त्या फोटोचं दर्शन नियमितपणे घ्यावं. जमलं तर शनिवारी आरती करावी की जेणेकरून अनामिक जी भीती वाटते ती भीती बाळंतिणीला वाटत नाही. 4था संस्कार आहे तो जातकर्म. बालकाचा जन्म झाल्याबरोबर वडील देवदेवतांची नावे बाळाच्या कानात पुटपुटतात किंवा तसेच जन्मल्याबरोबर बरं का, आणि जिभेवर सोन्याच्या तारेने आणि मधाच्या साह्याने ओम हे अक्षर लिहितात. याच्या मागे खूप मोठमोठ्या कथा आहेत, त्या आपण बघूया. आणि बाकीचे लोक बाळाला शुभाशीर्वाद देतात. हा झाला जातकर्म विधी. आता पुढील विधी जो आहे तो नामकरण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाळाचे नाव ठेवणे म्हणजेच बारसे. साधारण हा विधी सार्वजनिकरित्या करतात. त्यात बाळाला विशिष्ट नाव दिले जाते. तेच नाव जन्मभर बाळाचे राहते. जन्मनाव वेगळं असतं आणि चालू नाव वेगळं असतं. अर्थात ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. पुढील विधी हा जो आहे तो याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती येतो, त्यामुळे याची काही जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पुढील विधी निष्क्रमण. हा विधी बालकाचा जन्म झाल्यानंतर 4 ते 6 महिन्यांनी केला जातो. यामध्ये बालकाला घराच्या बाहेर नेऊन सूर्याचं दर्शन घडवतात.
त्यानंतर देवळातून देवाचे दर्शन घडवतात. घराचा उंबरा ओलांडणाऱ्या या विधीला निष्क्रमण विधी असे म्हणतात. आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद बाळाला दिले जातात. आणि विशेषतः सूर्य आणि रात्रीच्याला चंद्र बाळाला दाखवला जातो. हे त्याचं पहिलं दर्शन असतं सृष्टीचं. देवी देवतांची पूजा करतात. आता याच्यानंतरचा जो विधी आहे तो आहे अन्नप्राशन. यात चांगल्या मुहूर्तावर इष्ट देवदेवतांची पूजा करतात. देवाला तांदूळ, दूध आणि साखरेच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व चांदीच्या वाटीत चमच्याने बाळाला प्रथम अन्न दिलं जातं. तो जो नैवेद्य आहे ते अन्न खाण्याची जी सुरुवात होते ती बाळाची प्रथमतः होते. त्याला अन्नप्राशन विधी असं म्हणतात. मोठ्या लोकांचे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हा विधी 6व्या किंवा 8व्या महिन्यातही काही ठिकाणी करतात. काही ठिकाणी बाळाच्या वजना इतकी साखर किंवा अन्न पदार्थ दान करण्याची पण पद्धत आहे. या पुढचा विधी जो आहे तो चुडा कर्म. या विधीमध्ये बाळाचे डोक्याचे केस पूर्णपणे काढून डोक्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढतात. आणि या विधीमध्ये बालकाला मंत्राचा उपदेश काही ठिकाणी दिला जातो. त्याने तो जन्मभर म्हणायचा असतो. बहुधा ओंकाराचा जप किंवा गायत्री मंत्राचा जप, अर्थात जानवं घालणं. आणि आपण जी मुंज करतो त्या मुंजीमध्ये हे सगळे विधी आपण एकत्र केलेले आहेत, क्लबिंग केलेलं आहे त्याचं. मग त्यानंतर गायत्री मंत्राचा उपदेश किंवा संथा दिली जाते आणि हा 5 किंवा 7 वर्षानंतर केला जातो. यानंतरचा संस्कार म्हणजे विद्यारंभ संस्कार. 5व्या वर्षी विद्या शिकवण्यासाठीचा विधी. यात गणपती आणि सरस्वतीचे पूजन असते. पाटी, पेन्सिल, पेन, कागद यांचीही पूजा करून गणेश आराधनाने, सरस्वती आराधनाने अभ्यासात सुरुवात करावी. पुन्हा आई वडिलांचे, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद बाळाला दिले जातात. अशा प्रकारे विद्यारंभ हा संस्कार पूर्ण होतो. आपण जर मुंजीच्या वेळेस बघितलं असेल तर हे सगळे विधी होत असतात. फक्त आपलं त्या ठिकाणी बारीक लक्ष पाहिजे आणि पूजा विधी करणारा ब्राह्मण त्या पद्धतीने करतातच. यानंतरचा संस्कार म्हणजे कर्णवेध. कर्ण म्हणजे कान आणि वेध म्हणजे टोचणे, म्हणजे कान टोचणे. काही ठिकाणी मुलाचा उजवा कान आणि मुलीचा डावा कान किंवा दोघांचे दोन्ही कानाला सोन्याच्या काडीने छिद्र केले जाते. मुलाला नवीन कपडे घालतात. हळद, खोबरे यांचा उपयोग यासाठी केला जातो विशेषतः. त्यामुळे कानात आभूषण घालता येतात, बुद्धीचीही वाढ होते, अशी आपली धारणा आहे. यानंतरचा विधी आहे तो यज्ञोपवीत म्हणजे जानवे. हे 3 दोऱ्यांचा धागा डाव्या खांद्यावरून घेतला जातो. हा खूप महत्वाचा विधी असतो. हे जानवे जन्मभर ठेवायचे असते. आपल्याला कल्पना असेल की नैसर्गिक विधीच्या वेळेस ते कानाला गुंडाळून घ्यावे असा संकेत आहे. नेहमी सात्विक भावनेची जागृतता राहावी आणि मी मनुष्य आहे आणि मला चांगलं वागायचं आहे याची जाणीव आपल्याला अंतर्यामातून राहावी, म्हणून हा यज्ञोपवीत आपल्याला घातलं जातं. आणि या विधीची अनेक कारणं आहेत. यानंतर आहे तो वेदारंभ हा विधी. वेद म्हणजे ज्ञान. वेदाचा अभ्यास सुरू करण्याचा हा विधी असतो. बालकाला मग आपण त्याला मातृभोजन म्हणतो आणि नंतर बाळ म्हणतो. ओम भवती भिक्षां देही हे म्हणजेच कार्यक्रम केले जातात. परंतु तो वेदारंभ आहे. बालकाला बलवान, गुणवान व तेजस्वी होण्यासाठी वेदाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं. गुरुकुल पद्धतीत आई वडिलांचे घर सोडून आपल्या कुलगुरूंच्या आश्रमात राहण्यासाठी मुलाला पाठवले जाते. तेथे गुरुसेवा, स्वावलंबन व सर्व वेदांचे ज्ञानार्जन करावे अशी अपेक्षा बालकाकडून असते व त्याप्रमाणे तो मुलगा आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. यानंतर आहे कोशांत हा संस्कार. म्हणजे काय तर गुरुकुलातून विद्यार्थ्याने आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचा ब्रह्मचर्य आश्रम जवळपास पूर्ण झालेला आहे आणि आपले शिक्षण तो पूर्ण करतो. त्यानंतर त्याच्या
दाढी मिशी किंवा अंगावर डोक्यावरचे जे केस आहे ते संपूर्ण काढून तो गुरुकुलातून तो विद्यार्थी आपल्या परिवारामध्ये सामील होतात. त्यावेळेस याला केशांत असं संस्कार केला जातो. यानंतरचा जो संस्कार आहे तो समावर्तन. हा संस्कार 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. या संस्कारात ब्रह्मचर्य आश्रमाचा शेवट आणि गृहस्थाश्रमाची सुरुवात. त्यानंतर मेखला व दंड याचा त्याग करावा लागतो. मेखला म्हणजे बोलीभाषेमध्ये साखळी आणि दंड म्हणजे काठी. या प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे महत्व सनातन धर्माने सांगितलेले आहे. यानंतरचा संस्कार म्हणजे विवाह. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे याविषयी आपण जास्त वेळ घालवण्याचं कारण नाही. विवाह म्हणजे या संस्कारामध्ये अनेक भाग आहेत. यामध्ये प्रमुख भाग कोणता आहे तर अग्नीला 7 फेरे, पाणी ग्रहण आणि लौकिकदृष्ट्या मंगलाष्टक आदी प्रमुख विधी आहेत. सनातन धर्माच्या पद्धती किंवा परंपरेने यात होम केला जातो. अग्नीच्या साक्षीने पती पत्नी या दोघांनीही संसार चांगला करण्यासाठी एकमेकाला वचन दिले जाते. त्यानंतरच गृहस्थाश्रमात प्रवेश झाल्यामुळे संसार, मुले बाळे, धन संपत्ती मिळवणे ह्या गोष्टी मनुष्यास करण्यासाठी त्याला परवानगी दिली जाते. यामध्ये आपण जर सगळे अर्थ त्यानंतर संस्कृत वचन बघायला गेले तर मग पत्नी सुद्धा नवऱ्याला सांगते की मी तुझ्या अडचणीच्या वेळेस तुझ्या प्रत्येक बाबतीमध्ये मी साथ देईल, आणि नवरा म्हणतो की मी सुद्धा तुझं संरक्षण करील आणि मी सुद्धा तुझी साथ सोडणार नाही. यानंतरचा शेवटचा जो संस्कार आहे तो अंत्येष्ठी. मनुष्याची प्राणज्योत मावळल्यानंतर शरीराला अनंतात विलीन होण्यासाठी करावयाच्या विधीस अंत्येष्ठी असे म्हटले जाते. या विधीतही अनेक प्रकारे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तूद्वारा विविध विधी करावे लागतात. अंत्येष्टी विधी किंवा संस्कार पूर्ण झाल्यानंतर माणसाचे जीवन संपुष्टात येते. गरुड पुराणामध्ये जो उल्लेख आहे तर त्याप्रमाणे 13 दिवस आहे, 14 दिवस आहे. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्व आहे आणि कालपरत्वे, देशपरत्वे यामध्ये थोडे थोडे बदल होतात. आपलं अंतःकरण शुद्ध असलं तर काही विधी जरी आपल्याकडून झाले नाही तरी आपण स्वतःला कमी समजायचं किंवा नाराज व्हायचं अजिबात कारण नाही. कारण काल संसार याचा नियम, पहिला नियम असा आहे की यामध्ये नित्य बदल होतो, परंतु हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि काळाप्रमाणे आपण जर काही कमी जास्त झालं आपल्याकडून तरी त्याचा खेद मात्र अजिबात मानायचा नाही. अशा प्रकारे सनातन धर्म इतका अभ्यासपूर्वक मानवी जीवनाची यशस्वीता दर्शवणारा आहे. आपण सर्वांनी हे 16 संस्काराचे महत्व, उपयुक्तता आपल्या पुढील पिढीस निश्चित समजावून सांगणे खरं तर आपले आद्य कर्तव्य आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला कशा रीतीने संस्कार करायचे याचे सविस्तर वर्णन विशेषतः अंत्य झाल्यानंतर ते गरुड पुराणात आहे. यामागे एक शास्त्रीय आधार आहे. धर्मो रक्षति रक्षतः या उक्तीप्रमाणे जो मनुष्य आपली रूढी परंपरा कसोशीने पाळतो, चाणाक्षपणे पाळतो, काळानुरूप सावधपणे अंमलात आणतो, तो आपले जीवन सुखी तर करतोच, पण आपल्या पुढच्या पिढीला एक आदर्श घालून देतो व तो समाधानी राहू शकतो. सनातन धर्म असं म्हणतो की एका घरातला एक माणूस जरी धर्माप्रमाणे वागला तरी त्याच्या पुढच्या 40 पिढ्या व्यवस्थित राहतात, आणि मागचे ज्या पिढ्या आहेत त्यांना सुद्धा जी काही स्वर्ग प्राप्ती असते ती सुद्धा होते. इतकी ठाम धारणा आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं धर्माप्रमाणे वागण्याचा निश्चित प्रयत्न करावा. यानंतर आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. 26. तत्रा पश्यति स्थिर पार्थ पितृर्नथ पिता महान आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा तत्रा पश्यति स्थितान् पार्थ पितृर्नथ पिता महान आचार्यान् मातुलान् भ्रातॄन्
पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. अर्थात त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये युद्धासाठी तयार झालेल्या काका, आजे, पणजे, गुरु, भाऊ, मुलं, नातू, पणतू आदींना बघितले. या ठिकाणी काय झालंय, फक्त अर्जुन समरांगणावर आलेला आहे आणि त्यांनी आपले जे कोण नातेवाईक आहेत त्याच्याकडे फक्त दृष्टिक्षेप केलेला आहे. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला बघता म्हणतात, बघ बघ, हे माझे सर्व गोत्रज आणि गुरुजन. असे ऐकताच श्रीकृष्ण भगवान अचंबित झालेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी म्हणजे सुरुवातीलाच शंख तर फुंकलेले आहेत आणि मग भगवान विचार करतात की याच्या मनामध्ये असा काय विचार आलाय. भगवान आपल्या मनामध्ये असा विचार करू लागले की ह्या भोळ्या अर्जुनाच्या मनामध्ये असे कोणते भाव निर्माण झाले, काहीतरी आश्चर्यच आहे. तथापि त्या परमात्म्याला म्हणजे भगवंताला सगळे माहीत असूनही त्यांनी शांत वृत्ती धारण केली. ते भगवंत काहीही बोलेनासे झाले. इकडे अर्जुन मात्र मोहाने सर्व चुलते, गुरुजन, मामे भाऊ यांना पाहू लागला. आपले प्रेमाचे मित्र सुद्धा सगळे युद्धास आले आहे हे पाहून आले आहेत असे अर्जुन म्हणतो. सावधान. आता सनातन धर्म म्हणजे काय, तर यशस्वी जीवनाची कला आत्मसात करण्याचा राजमार्ग होय. हजारो वर्षापासून परकीय आक्रमणाला न घाबरता टिकून राहिलेली संस्कृती म्हणजे सनातन. सनातन धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वतःचा कोणताही स्वार्थ न बघता, स्थावर जंगम पैसा न साठवून ठेवता, फक्त समाजासाठी जगणारे अनेक विभूती महात्मे होऊन गेलेले आहेत. त्यांनी काय केलं मग, ग्रंथ, आचार, विचार, परंपरा या कायमस्वरूपी चिरकाल टिकाव्यात म्हणून आपलं सर्वस्व अर्पण करणारे ऋषी, मुनी, संन्यासी, योगी, राजे होऊन गेले. त्यामध्ये आपण काही लोकांची नावं बघणार आहोत. त्यामध्ये ऋषींमध्ये विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, वशिष्ठ, कश्यप इत्यादी अनेक मुनी आहेत, अनेक ऋषी आहेत. मुनींमध्ये कपिल आणि नारद, संन्यासींमध्ये शंकराचार्य, कौटिल्य, योगींमध्ये पतंजली आणि राजामध्ये जनक राजा, भगीरथ राजा, याज्ञवल्क व दधीची असे अनेक संसारिक ऋषी सुद्धा होऊन गेले. प्रत्येकाने काही ना काहीतरी समाजाला ज्ञान दिलेले आहे. संशोधनासाठी आपले जीवन अर्पण केले आहे. त्यात नेमके धर्मामध्ये कर्म, मंत्र, प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ आहे. कर्म आपलं काम, मंत्र, आचार, यज्ञ, कर्तव्य, निषेध कर्म, संस्कार याचा अत्यंत थोडक्यात आपण पराशर्म घेणार आहोत. त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो. आता नेमका सनातन धर्म काय आहे या संदर्भामध्ये आपण अत्यंत थोडक्यामध्ये जसे आपण 16 संस्काराची माहिती बघितली त्याप्रमाणे बघतोय की आमचा धर्म आम्हाला काय सांगतो, काय नियम आहेत त्याच्याबद्दलचे आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. पहिला क्रम 16 संस्काराचा, त्याचा अभ्यास आपण बघितला. आता इतर बाबी आपण बघणार आहोत. यात प्रामुख्याने काय येतं तर सद्गुरू आणि सत्शिष्य परंपरा, त्यानंतर कुटुंब संस्था, त्यानंतर सहिष्णुता व सर्वसमावेशकता, नीतिशास्त्र, ईश्वर उपासना, मंदिरे आणि मूर्ती पूजा, सूक्ष्म काल गणना, त्यागमय ऋषी संस्कृती, भक्ती, श्रद्धा, रत, आत्मज्ञानाची थोरवी, पुनर्जन्म, मन, अंतःकरण, भावनांचा अभ्यास इत्यादी अनेक गोष्टी येतात. हीच हिंदू धर्माची वैशिष्ट्य आहेत. याचा आपण धावता असा अत्यल्प परिचय करून घेणार आहोत. प्रथमतः सद्गुरू आणि सत्शिष्य परंपरा. माणूस जन्माला आला की सुरुवातीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्याला गुरु, सद्गुरूची आवश्यकता असते.
आपण अगोदर अत्यंत थोड्या गुरूंची माहिती घेणार आहोत. आई, वडील, गुरुजी, मोठा भाऊ, मित्र, बहीण, काका, शिक्षक, प्रोफेसर, विविध कला शिकवणारी माणसे अर्थात गुरुजन वर्ग, यात सायकल, मोटरसायकल, गाडी इत्यादी वाहने शिकवणारे, पोहणे, खेळणे, क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, डॉक्टर, इंजिनियर, सुतार, लोहार अशी असंख्य माणसे, प्रोफेसर, वैदिक कर्म करणारे गुरुजी यांचे प्रत्येकाचे किती महत्व आहे हे आपण विचार केल्यासच समजेल. अहंकार जर घालून टाकायचा असेल तर आपण कुठलंही कर्म जर आपल्या हातून झालं पूर्ण तर निश्चितपणे समजायचं गीतेमध्ये याचा रेफरन्स आहे, आपलं काम फक्त 20% आहे, बाकीचं आपल्याला जी मदत मिळते ती 80% आहे. हे महत्वाचं वाक्य आपण आपल्या मनात ठेवा. त्यामुळे मग आपला अहंकार जो आहे तो आपोआप कमी होण्यासाठी याचा निश्चितपणे उपयोग होतो. आता सत्शिष्य कोण होते तर अर्जुन, एकलव्य, कर्ण, रामदास स्वामींचा शिष्य कल्याण स्वामी, आद्य शंकराचार्यांचा शिष्य गिरी, विद्यारण्य स्वामी, सुखदेव, शुकदेव, वाल्मिकी, मीराबाई, तुलसीदास, प्रभुपाद स्वामी इत्यादी अनेक सत् शिष्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. प्रत्येकाची एक आचारसंहिता असते. काय, कुठे, कधी, कसे याचा सूक्ष्म विचार सनातन धर्माने केलेला आहे. मग आता हे करताना आम्ही आमचं नित्यकर्म नाही करायचं का? आम्ही अर्थ कमवायचा नाही का? अजिबात नाही. असं अजिबात नाहीये. आपलं सगळं करायचं आहे. परंतु ते करण्याच्या मागे आपला उद्देश काय आहे आणि हे कळत नकळत आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे, आपल्या वडिलांनी केलेलं आहे, आपल्या आजोबांनी केलंय, पण यांनी असल्याला असं समजावून सांगितलेलं नाही. ते म्हणतील माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून करतो बाबा, बाकीचं काही नाही. तर आता आपण पुढची जी संस्था आहे ती कुटुंब संस्था ही बघूया. कुटुंब संस्था का निर्माण झाली? आणि मी म्हणजे आता पुढे येईलच ते की ऋग्वेदामध्ये कुटुंब ह्या शब्दाचा अर्थ आलेला आहे आणि ऋग्वेदाची कालावधी हा 10,000 वर्षापूर्वीचा आहे. परमार्थिक अनुभव, जीवनशैली व जीवनमूल्ये आचरण्यात आणण्यासाठी जीवनशैली कशी असावी, जीवनमूल्ये कशी असावीत व ती मूल्य कायमस्वरूपी टिकावीत म्हणून, तसेच पुढील पिढीत त्याचे आचरण व्हावे यासाठी सर्वश्रेष्ठ सामाजिक व राष्ट्रीय व्यवस्था म्हणजे कुटुंब संस्था होय. या कुटुंब संस्थेमध्ये स्त्रीचे स्थान विशेष महत्वाचे आहे, हे आपण अजिबात विसरता कामा नये. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमते रमन्ते तत्र देवताः. ज्या घरात स्त्रियांना मान दिला जातो, प्रेमपूर्वक आदराने वागवले जाते, तेथे प्रत्यक्ष भगवंतालाही राहावेसे वाटते असं वचन आहे. म्हणून माझ्यासहित प्रत्येकाने घरातल्या स्त्रीला मानानेच वागवावे. त्यामुळे यश, कीर्ती, संपत्ती, आरोग्य, समाधान व तृप्ती त्या घरात असतेच असते. जीवनात अमरत्व होण्याचे 3 मार्ग आहेत बरं का. म्हणजे आता मी अमर व्हायचं अशी माझी इच्छा आहे असं आपण गृहीत धरूया. तर त्याच्यासाठी 3 मार्ग आहेत. कोणते कोणते मार्ग आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला मार्ग म्हणजे संतान होणे, हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग आहे आपल्या हातून एखादं तरी झाड लावलेलं असावं आणि ते मोठं व्हावं की आपण अमर झालो. आणि तिसरा मार्ग म्हणजे आपलं स्वतःचं लिहिलेलं पुस्तक असावं. त्यामुळे मानव अमर होतो अशी एक धारणा आहे. सुमारे 10,000 वर्षापूर्वीपासून भारतीय लिखाणामध्ये कुटुंब या संज्ञेचा उल्लेख आहे. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये कुटुंबाची ही घट्ट वीण नाही. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्यामध्ये मात्र ती आहे. कारण अभिमान असल्याशिवाय आपलं कार्यक्षमता वाढत नाही. त्यानंतर काय फायदा होतो त्याच्यामुळे, कुटुंब व्यवस्थेमुळे? पहिली गोष्ट म्हणजे संतान प्राप्ती, धर्माचरण, आणि धर्माचरणामुळे अर्थकामाचा लाभ निश्चित होतो. कुटुंब व्यवस्थेमुळे केवळ वंश संरक्षण होते असे नव्हे, तर कुटुंबातील मुलांचे व्यक्तिमत्वही सुधारते.
ते जीवन सुखकारक जगण्याच्या लायकीचे होतात. प्रेम, स्वार्थ, त्याग, क्षमाशीलता, विवेक, वैराग्य, संयम, नियोजन इत्यादी अनेक गुणांचा कारखाना घरच्या घरचा तो म्हणजे कुटुंब व्यवस्था होय. परत एकदा सांगतो मी आपल्याला, प्रेम, स्वार्थ त्याग, क्षमाशीलता, विवेक, वैराग्य, संयम, नियोजन आपले आई वडील वागत असतात आणि ते आपण कळत नकळत बघत असतो. त्याप्रमाणे येथे मुले प्रत्यक्ष पाहून व अनुभवून ते शिकतात. हे कर, ते कर, हे करू नको असे काहीही त्यांना सांगावे लागत नाही. श्रुती स्मृती पुराणोक्त अशी आपली संस्कृती आहे. त्याची लक्षणे खालील प्रमाणे आहेत. आपली कल्पना कशी आहे ती बघा. कुटुंब, संयुक्त कुटुंब व्यवस्था, एकत्र वास्तव्य, शक्यतो एकाच गॅसवर किंवा चुलीवर स्वयंपाक, आणि स्वयंपाक म्हणजे स्वतः, पाक म्हणजे शिजवणे, अन्न तयार करणे. पितृसत्ता, पैतृक संपत्तीवर सर्वांची सामायिक मालकी, सर्वांना तिच्या उपभोगाचा हक्क व सर्वांगीण सहकार्य, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय सहकार्य, यामुळे राष्ट्राची नव्हे तर जगाची सुव्यवस्था निर्माण करता येते. वसुदैव कुटुंबकम ही ती मोलाची संकल्पना आहे. आता यानंतर म्हणजे कुटुंब व्यवस्थेबद्दल आपण आता बोललो. यानंतर आपण सहिष्णुता व सर्वसमावेशकता या वैशिष्ट्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सनातन धर्माने जगातील इतर कोणत्याही धर्माचा कधीही द्वेष केला नाही. सर्वांना सामावून घेऊन त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्यास कधीही नापसंती, विरोध असा कधीही केलेला नाही. सनातन धर्म हा कोणत्याही एकाच विशिष्ट ग्रंथावर आधारित नाही. तैत्तिरीय उपनिषदामध्ये, गणपती अथर्वशीर्षामध्ये अशा प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख आढळतो. आपण त्याचा विचारपूर्वक विचार केला पाहिजे. यात विशेषतः एक आपण विचाराचे राहू. आमचे ज्ञान, विद्या सतत तेजस्वी राहणार आहे. आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करू नये. सुखाने 100 वर्ष धर्माचरण करत जगावे हा यामागचा उद्देश आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, सर्व उपनिषदांचे सार बघा. सर्वत्र सहिष्णुता व सहानुभूतीचा पवित्र सुगंध सगळीकडे पसरलेला दिसेल. सनातन धर्मामध्ये तुम्ही कुठेही जा, हिमालयात जा, नाही तर काशीला जा, किंवा विविध देवालयात जा, किंवा आश्रमात जा, ध्यान मंदिरात जा, माधवाचार्य संप्रदाय, लिंबार्क संप्रदाय, गृहस्थ शिखांची वाह गुरुजी फते ही समरवाणी ऐका. संत कबीराचा संन्यासी शिष्यांना सतसाहेब म्हणून प्रणाम करा, की सुफी संप्रदायाचे भजन लुटण्याचा आनंद घ्या. विचारसागर या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला तर एकच विशिष्ट धर्ममत आपल्याला दिसेल. ते सार आपण आता बघणार आहोत की श्रुती हेच प्रामाण्य ग्रंथ आहेत. गीता ही भगवंताची वाणी आहे, ज्यात शारीरिक सूत्रे, ब्रह्मसूत्रे यांचे योग्य विवरण केलेले आहे. इतर सर्व संप्रदाय ज्यांचे केवळ भिन्न भिन्न विकासच होय, या सर्वांचे सार धर्मानुकूल आचरण. आपण काय शिकतो तर आत्म्याचा शोध व बोध, यज्ञ संस्थेचे अनुकरण, वैचारिक स्वातंत्र्य, कर्मविपाक, श्रुती स्मृती पुराण यांचे सर्व दाखले, पुनर्जन्म, श्रद्धा, सहिष्णुता, समन्वय व उपासनांची विविधता यातच सर्व सनातन धर्म समाविष्ट आहे. आता आपण वैयक्तिक बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत थोडीशी. त्यामध्ये अंतःकरण म्हणजे काय, तर अंतःकरण म्हणजे काय याचे 4 भाग होतात. त्याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. कशासाठी घेणार आहोत तर आपलं अंतःकरण अत्यंत सात्विक आणि शुद्ध राहणं गरजेचं आहे. पण ते कसं ठेवता येईल याच्यासाठी आपण सूक्ष्म अभ्यास थोडासा बघणार आहोत. आता अंतःकरणाचे मुख्यतः 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार.
आता अंतःकरणातील मनाची इथे व्याख्या अत्यंत मर्यादित केलेली आहे. आपण जर शांतपणे विचार केला, आपण कागद पेन घेऊन जवळ बसलात, संकल्प विकल्प हे करू की नको, हे करू की नको असा जेव्हा आपल्याला विचार नेहमी मनामध्ये असतो, आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या मनाला विचारले की आपण नेहमी द्वंद्वात असतो, आणि द्वंद्वात असतो ते अंतःकरणामधला एक भाग म्हणजे मन. आता दुसरा जो भाग असतो ती बुद्धी, ती थोडक्यात जर बघायची ठरली तर मी हे करणारच, हे कोण ठरवतं तर ती बुद्धी ठरवते. निर्णय घेणारी हिला निश्चयात्मक बुद्धी असे म्हणतात. आता तिसरी जी आहे ती चित्ताची व्याख्या. कशी आहे? चित्त कसं पाहिजे माणसाचं? शांतपणे विचार करणे, नेहमी चिंतनात राहणे, ही एक अवस्था आहे. विशेषतः प्रत्येक साधू संत हे नेहमी चिंतनात राहतात, त्यामुळे त्यांचे चित्त नेहमी समाधानी, आनंदी व प्रफुल्लितच राहते. आणि अंतःकरणाचा चौथा भाग म्हणजे अहंकार. आता अहंकार आपण बऱ्याच वेळेस ऐकलंय, पण नेमका अहंकार कसा असतो त्याचा आपण अभ्यास केला की मग त्याला सोडायची कल्पना कशी आहे त्याचा आपण थोडक्यात बघणार आहोत. अहंकार म्हणजे मीपणाची जाणीव. मी, माझे, हा आपला खूप जागृत आहे अहंकार. मी कुणीतरी आहे याचं सोपं उदाहरण म्हणजे 4 भावंड गाढ झोपले असताना आपण ज्याचं नाव घेऊ तोच अगोदर पटकन आणि चटकन उठतो, बाकीचे निवांत झोपलेले असतात. त्याचं काय कारण आहे? कारण त्यांनी आपल्या मनामध्ये हे ठरवलेलं असतं की हे माझं नाव आहे, आणि मग त्याचं नाव त्याला बरोबर आठवतं. त्याचं कारण त्याचा अहंकार लगेच जागृत होतो. हे उदाहरणासाठी आपण हे घेतलेलं आहे. या अहंकाराने फायदा तरी होतो किंवा खूप नुकसान तरी होते, कारण ते सर्वस्व आपल्यावरच अवलंबून आहे. अशा प्रकारे आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणातील प्रकार अत्यंत थोडक्यामध्ये बघितलेले आहेत. आपल्याला नेहमी सावधानी व आनंदी राहायचे असल्यास आपलं अंतःकरण 100% चित्तात ठेवल्याने अंतःकरण शुद्ध राहते. थोडक्यात विचार करून आपण प्रत्येक गोष्ट केली की आपलं अंतःकरण शुद्ध राहतं. अगदी म्हणजे भिकाऱ्याला जरी भाकरी द्यायची असेल आणि ती जर भाकरी शिळी असेल तर तिला तूप लावून द्यावं, लोणी लावून द्यावं, की त्याचं अंतःकरण अरे त्याला जर त्रास होईल असा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. याच्यासाठी आपलं चित्त मात्र पवित्र असलं पाहिजे, आपलं अंतःकरण चांगलं असलं पाहिजे. बरं, हे एकदम होईल का बटन दाबल्यासारखं? अजिबात होणार नाही. याच्यासाठी वारंवार आणि आपण म्हणतो नेहमी शनै शनै पृथक पृथक आपल्याला हे करावंच लागणार आहे. आता आपण अंतःकरणाचे 4 भाग बघितले. आता मन आणि प्राण यांचा समन्वय कसा साधायचा हे आपण बघणार आहोत. मन म्हणजे अनेक व्याख्या आहेत मनाच्या, त्याच्यातली आपण एकच व्याख्या आज घेणार आहोत. मन म्हणजे ज्ञानशक्ती आणि प्राण म्हणजे क्रियाशक्ती. फार महत्वाचा मुद्दा आहे बरं हा. मन म्हणजे ज्ञानशक्ती आणि प्राण म्हणजे क्रियाशक्ती. मन आवरायचे असेल तर प्राणाला आवरावं लागतं. मन जर आवरायचं असेल ना आपल्याला तर प्राणाला आवरावं लागतं. आता प्राणाला कसं आवरायचं? तर त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं. मग आता प्राणाकडे कसं लक्ष द्यायचं? तर प्राणाकडे लक्ष द्यायचं म्हणजे श्वासाकडे लक्ष देऊन त्याच्याकडे आपण त्या पद्धतीने आपण वागायचं. त्यात अनेक प्रकार आहेत. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. मनाला आवर घालण्यासाठी सुखकारक अशा आसनामध्ये बसून डाव्या नाकपुडीने श्वास घेणं आपल्याला माहिती आहे, हे अनुलोम विलोम म्हणतो आपण त्याला. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडायचा. यास अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. सुमारे 3 मिनिटापासून सुरू करून 25 मिनिटापर्यंत हा प्राणायाम केल्यास मनाची स्थिरता निश्चित होते, हे सिद्धच झालेलं आहे. पतंजली ऋषींनी त्यासाठी आपलं सगळं आयुष्य दिलेलं आहे. त्यामुळे लहान मुलं, विशेषतः टीनेजर्स जे आहेत, त्यांना जर थोडा थोडा आपण रामाच्या त्याच्यासाठीच आहे की त्याच्यामध्ये कळत नकळत आपला प्राणायाम होऊन जातो. योगामध्ये शरीर आणि मन यांचा उत्कृष्ट समन्वय साधण्यासाठी
दीर्घ श्वसन. मग आता किती प्राणायामाचे प्रकार आपण फक्त धावता आढावा घेणार आहोत. दीर्घ श्वसन, कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम, शीतकारी, शीतली, उज्जयी, भ्रामरी असे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये आपण फक्त अनुलोम विलोम कडे जरी लक्ष दिलं तरी सुद्धा आपला उद्देश साध्य होणार यात शंका नाही. यानंतर आजचा जो शेवटचा श्लोक आहे तो आपण बघूया. श्वसुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस्य कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. पुन्हा एकदा. श्वशुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस्य कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. अर्थात येथे उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना बघून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. आणि तो काय म्हणाला ते आपल्या पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. आपल्याला माहिती आता हे सगळं काय माहिती आहे की अर्जुनाने आपले सर्व चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा पाहिले. तसेच आपले इष्टमित्र व मुलं हे सर्व युद्धभूमीवर आलेले पाहिले. ज्यांना संकटातून बाहेर काढले, अनेकांवर आपण उपकार केले. इतकेच नव्हे तर ते लहानचे मोठे आपण केले असे सर्व गोत्रज दोन्ही सैन्यामध्ये युद्धाकरिता तयार झालेले अर्जुनाने त्यावेळेस पाहिले. आणि काय झालं मग? अर्जुनाचं मन व्याकुळ झालेलं आहे. त्यामुळे त्याला दया उत्पन्न झाली. त्याबरोबरच त्याच्या मनातील वीरवृत्ती निघून गेली. आता मनाची एक खासियत आहे. काय खासियत आहे? मनात एका वेळेस एकच विचार राहतो. जसे दुर्गुणी लोक असताना सद्गुणी लोक तिथे राहूच शकत नाही किंवा उजेड असला की अंधार नसतोच. जसे माणसाच्या मनामध्ये आनंद असला तर दुःख त्या ठिकाणी राहूच शकत नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये करुणा, माया, दया उत्पन्न झाल्यामुळे वीरश्री, शौर्य, धैर्य हे मायेला घाबरून पळून गेले. त्याची वीरश्री संपून गेली त्या क्षणापुरती. आणि अर्जुन शोकाकुल होऊन अत्यंत मोहग्रस्त झाला. मांत्रिकाकडून एखादा मंत्र जर चुकला, आपल्याला कल्पना असेल याची, तर पिशाच त्या मांत्रिकाला छळते, त्रास देते. त्याचप्रमाणे आपल्या आत्मजनांना पाहून अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे. आणि आता इथून पुढे खरी भगवद्गीतेचे खऱ्या अर्थाचे कथानक सुरू होणार आहे. सावधान. मागील श्लोकाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण सनातन धर्माची वैशिष्ट्ये पाहताना सद्गुरू, शिष्य परंपरा, कुटुंब संस्था, सहिष्णुता व सर्वसमावेशकता पाहिली. आता आपण फक्त नीतिशास्त्राचा अभ्यास थोडासा बघणार आहोत. कारण हा समुद्र आहे. या समुद्रामध्ये आपली जेवढी शक्यता आहे, आपली जेवढी कुवत आहे, तेवढं आपण माहिती मात्र निश्चित करून घ्यायची आहे. ती वारंवार ऐकायची आहे आणि ती आपल्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा निश्चित प्रयत्न करायचा आहे. नीतिशास्त्र हे सनातन धर्माचे एक प्रमुख अंग आहे. नीतिशास्त्र म्हणजे गीतेच्या 10व्या अध्यायातील 38व्या श्लोकामध्ये उल्लेख केलेला नीतिरश्मी जिगीषताम. अर्थात ज्यांना विजय पाहिजे त्यांनी जे वागायचे ती नीती मी आहे असं भगवंत सांगतात. पुन्हा एकदा सांगतो, नीतिरश्मी जिगीषताम. अर्थात आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं ना, मग काय करायला पाहिजे? ज्यांना विजय पाहिजे त्यांनी जे वागायचे ते नीती मी आहे असं भगवंत सांगतात. नी या शब्दापासून नय म्हणजे नेणे, म्हणजे पुढे चालवणे, या धातूवरून नीती हा शब्द बनला आहे. मग आता नीती म्हणजे काय? सत्प्रवृत्ती, सदाचरण, सारासार विवेक, अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी गुण. नंतर शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर परिधानानी इत्यादी कर्मे आणि त्याद्वारे अंतिम ध्येयाकडे नेणारा मार्ग म्हणजेच नीती होय. आता नीतीमध्ये काय काय मोडतं?
नीतीमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, जीवनशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचा नीतीशी खूप जवळचा संबंध आहे. सनातन धर्मामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र, शुक्र नीतीशास्त्र, वीरमित्राचे राजनीती प्रकाश, महाभारतातील राजधर्म, श्री विष्णू धर्मोत्तर पुराण आदी ग्रंथामध्ये नीतीने कसे वागावे याचे मार्गदर्शन केलेले आढळते. नीतीशास्त्र धर्माचं एक अंग आहे. आचार, तत्वज्ञान, नीती असे धर्मशास्त्राचे 3 भाग मानले गेलेले आहेत. धर्मशास्त्राचे किती भाग आहेत? 3 भाग आहेत. आचार, आपण कसं वागायचं, तत्वज्ञान, त्याच्या मागे उद्देश काय आहे ते तत्वज्ञान, आणि नीती हे शास्त्राचे प्रमुख भाग आहेत. जीवजगत आणि जगदीश यांच्याविषयीचा सिद्धांत अभ्यासणे याला तत्वज्ञान असं म्हणतात. मग आता तत्वज्ञान म्हणजे काय अध्यात्मातलं? तर ते हे की जीव म्हणजे काय, म्हणजे मी म्हणजे काय, जगत म्हणजे काय आणि जगदीश म्हणजे काय, याचं जे माहिती आपण घेतो त्याला तत्वज्ञान असे म्हणतात. माणसाला सर्वसामान्य विचारी माणसे, साधू संत कधीही धर्मनिष्ठ मानत नाहीत. कोणाला? की जो मनुष्य नीतीहीन असतो त्याला, जो नीतीने वागत नाही त्याला कोणीही किंमत देत नाही. नीतीच्या ह्या मूलतत्वाशी कोणी प्रतारणा केली तर समाज प्रक्षुब्ध होतो, चिडतो. सनातन धर्मामध्ये नीतीलाच सर्वांनी अग्रमान दिलेला आहे. कौटिल्यांनी सुखाचे मूळ धर्म, सुखाचं मूळ काय आहे? आपल्याला सुख पाहिजे ना, मोठ्या गाड्या घोड्या बंगले घेऊन नाही मिळणार. काय मिळेल मग? सुखाचं मूळ आहे धर्म. राज्याचं मूळ आहे इंद्रिय जय, आणि इंद्रिय जयाचे मूळ आहे विनम्रता, आणि विनम्रतेचे मूळ आहे वृद्ध सेवा. आपल्या घरातील ज्येष्ठ लोकांची सेवा करणं हे सुखाचं मूळ आहे. अशा पद्धतीचं नीतीशास्त्र कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. शरीराचं जे आहे ते राज्य केव्हा होईल व्यवस्थित? तर इंद्रिय जय झाल्यानंतर. म्हणून त्यांनी इंद्रिय जय म्हटलंय. आणि इंद्रिय जयाचे मूळ जे आहे ती विनम्रता पाहिजे. आणि विनम्रता कशी निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला विशिष्ट असा प्रयत्न करावा लागतो, आणि आपण तो केलाच पाहिजे. तर यामध्ये विजिगुषी नीती लागते. विजिगुषी नीती म्हणजे काय? केवळ जिंकण्यासाठी, युद्ध करण्यासाठी जे गुण लागतात त्याला विजिगुषू असे म्हणतात. कौटिल्यांच्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. आता गाभा आज आपल्याला ऐकायचा आहे बरं का. तो गाभा असा आहे की इंद्रियांचं संयमन याच गोष्टी केल्या तरी सुद्धा किती फायदा होतो त्याचे काही श्लोक आहेत ते आपण बघूया. इंद्रियांचे संयमन केल्यानेच तप घडते, स्वर्ग मिळतो, सिद्धी मिळते आणि मोक्षही मिळतो. महाभारताच्या वनपर्व अध्याय 211 मध्ये श्लोक क्रमांक 19 मध्ये असा उल्लेख आहे, इंद्रियाण्येव तत्सर्वं यत् सर्व नरकाबुभौ धृतिगुहित विसृष्टानि स्वर्गाय नरकाय च. त्याचा अर्थ असा आहे की स्वर्ग आणि नरक म्हणून जे काही आहे ते सर्व इंद्रियाचेच होत. कारण इंद्रिय आवरून धरल्याने ती व्यक्ती स्वर्गाला आणि मोकळी सोडल्याने नरकाला कारण होत असतात. आणि याचं उदाहरण आपल्याला बऱ्याच वेळेस आपण घेतलंय. रावणाचं उदाहरण आहे. त्याला मोह झाला, त्याच्या नजरेने सीतेला बघितलं म्हणजे त्याच्या डोळ्यांनी त्याला त्रास झाला, आणि त्या इंद्रियांनीच त्याला त्रास दिला आणि त्याचं आयुष्याचं सगळं मातेरं झालं. महाभारताच्या शांती पर्वामध्ये 323 व्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? इंद्रियाणाम प्रसंगेन दोषमर्षत्य संशयम संनियम्यतु नान्येव सिद्धिमाप्नोति मानवः. अर्थात मनुष्य इंद्रियांच्या नादी लागला म्हणजे त्याच्या हातून निसंशय पापाचरण घडते. ब्रह्मवाक्य आहे.
मनुष्य इंद्रियांच्या नादी लागला म्हणजे त्याच्या हातून निसंशय पापाचरण घडते व तीच इंद्रिय जर त्यांनी ताब्यात ठेवली तर त्याला सिद्धी मिळते किंवा मोक्ष मिळतो. म्हणून आपण म्हणजे आपले इंद्रिय नाही, आपण तर आत्मा आहोत, आपण ब्रह्म आहोत, हे सारखे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. सनातन धर्मामध्ये आपण कसा मोक्ष प्राप्त करू शकतो यासाठी आपल्या पाच पाच ज्ञानेंद्रियांचा क्रमाक्रमाने अत्यंत सविस्तर माहिती आपण निश्चित अभ्यासणार आहोत. आपल्याला मोक्षाप्रद जायचं आहे, सहजासहजी जायचंय, काही अवघड नाहीये. फक्त त्याच्यासाठी थोडा अभ्यास लागेल, सातत्य लागेल, चिकाटी लागेल आणि काही वागणं लागेल. मग ते कसे? तर प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे फायदे काय, तोटे काय, त्याला कसं काबूत ठेवायचं हे सोपं नाहीये. पण निश्चित सातत्याने प्रयत्न केला, गुरुकृपा आणि परमेश्वराचे आशीर्वाद असले की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे कधीही विसरता कामा नये. आणि त्याचा दाखला काय आहे? मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. अहो, भगवंताची जर कृपा झाली तर मुका सुद्धा बोलू शकतो, लंगडा सुद्धा चालत चालत पर्वत ओलांडू शकतो. जर आपल्याला खरा सनातन धर्माप्रमाणे आपण जीवनात यशस्वी व्हायचे ठरले तर इंद्रिय निग्रह करावा व तो कसा करावा इत्यादी बाबींचा जो सखोल अभ्यास आहे तो आपण निश्चित करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वांनी नेहमी तत्पर राहायचं आहे. कारण तत्पर राहिल्याशिवाय, सुचिरभूत राहिल्याशिवाय त्यानंतर ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग, आता एवढे कर्म मार्ग सांगितल्यावर आम्ही नेमका कोणता मार्ग स्वीकारावा हा जेव्हा प्रश्न आम्ही आमच्या गुरूंना विचारला तेव्हा गुरूंनी सांगितलं की तुम्ही जे कर्म करता ते तुम्ही भक्तीने करा. म्हणजे कर्म कुठलं आलं? ऑफिसला जाणं आलं, आई वडिलांची सेवा आलं, मुलाबाळांची काळजी घेणं आलं. ते करत असताना भक्ती मार्गाने करायचं बरं. आणि भक्ती मार्गाने केलं की तुम्हाला ज्ञान आणि योग आपोआप साध्य होईल. पण जाणीवपूर्वक लक्ष दिल्यानंतर. आणि जाणीवपूर्वक लक्ष देण्याच्या बाबतीमध्ये आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणून मी चालतो, मग का चालतो, कशासाठी चालतो, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आहेत, आणि हे चालल्याने माझं शरीर व्यवस्थित राहणार आहे, माझा शरीर धर्म मला व्यवस्थित सांभाळता येणार आहे, मी 100 वर्ष निरोगी जगणार आहे. आणि हे जेव्हा केलं जातं ते मी का जगणार आहे याच्यासाठी अध्यात्म आहे. आणि मग या अध्यात्माची कास धरली, दररोज नित्य नियमाने अभ्यास केला, त्यानंतर श्वसनाकडे लक्ष देऊन मनामध्ये विचार येतात सारखे. रस्त्याने चाललोय आपण, काहीतरी दिसलो, आपण साधं उदाहरण, काहीतरी कुणीतरी तळतंय, भजी वगैरे तळतंय, आपल्या मनाला लगेच नाक सांगतो छान भजी आहेत, जीभ म्हणते हो खूप मस्त लागतात, कुरकुर लागतात. मग आपण सांगायचं त्याला, आणि ते सांगायला वेळ नाही मिळत, आपण लगेच जातो तिकडे. तर नाही, लगेच आपण श्वासाकडे लक्ष द्यायचंय. आणि श्वासाकडे लक्ष दिलं की मन आणि प्राण याचा जो आपण अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आपल्याला सांगतो की नाही रे बाबा, हे आपल्या योग्य नाही. आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न खायचंय ते आपल्याला घरचंच खायचं आहे की जेणेकरून आपली सात्विक वृत्ती राहणार आहे आणि आपण जीवनामध्ये निश्चितपणे सात्विकतेने जगणार आहोत. कारण जसं खाणार तशा पद्धतीचं मन होणार. त्यामुळे आपण असाच प्रयत्न करूया. आणि पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत, प्रत्येकाने तो अभ्यास करा की आपले इंद्रियांना आपल्याला काबूत ठेवण्यासाठी पहिल्यांदा आपले इंद्रिय कसे आहेत याची तर माहिती करून घेऊ. तर आपण पुढच्या आठवड्यामध्ये डोळ्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. सगळी माहिती घेणार आहोत, जी यथाशक्ती, यथामती, यथाबुद्धी, की त्याचं टेक्निकल काय आहे, तो दिसतो कसा, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यापासून किती फायदे झालेत, किती तोटे झालेत, ते नसल्यानंतर काय होतं, ते असल्यानंतर काय होतं, वगैरे वगैरे. आणि ते कशासाठी बघायचं आपल्याला? तर आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. आणि मोक्ष कसा मिळवायचा आहे? तर इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायची आहे. आपण इंद्रियाच्या ताब्यात जायचं नाही. पण ते न जायचं असेल तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याचं ज्ञान मिळवलं की यश मिळालं.
म्हणून आपण वारंवार म्हणतो नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. तर त्या पद्धतीने आपण सगळेजण आपलं जीवन यशस्वी करूया. माझी आपणाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की एका वेळेस हे सगळं समजणार नाही. आम्ही सुद्धा सगळेजण कागद पेन घेतो, लिहितो आणि नंतर त्यावर विचार मंथन करतो आणि नंतर ते हळूहळू हळूहळू पाझरतं आमच्या हृदयामध्ये आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुचतात आणि मग मनुष्य आनंदी राहतो. हरिओम तत्सत. आता आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरि ओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. ओम शांति शांति शांति.